चालत पण नव्हतो ना, नाही का. पण जेव्हा चालायला लागलो तेव्हा आई आपल्या हातात धरायची ना, आपल्याला काय करायची, पावलं टाकायला लावायची. मग आईने आपल्याला चालायला शिकायला, मग आईची आपण सेवा करायला पाहिजे बाबा, अशा प्रकारे. आणि मग आई भोगते पण, आईला भोगूट आहे, नाही का. लगेच तिकडून मालकाची आर्डर येते, काय तू उठली का नाही, माझा डबा झाला पाहिजे, नाही डबा लवकर झाला नाही तर माझी गाडी जाईल ना. मग आहे का त्या माऊलीच्या डोळ्याला झोप आहे का, झोप नाही ना बाबा, नाही का. काय त्या आईचे उपकार आपल्याला, नाही का. जेव्हा यदा करण्याची बाळ जर तापाने फणफणला तर आई काय करते, रात्रीचे रात्री जागून काढते बाबा, हाताचा पाळणा करते, डोळ्याच्या वाची करते, नाही का. आणि देवाला प्रार्थना करते, हे भगवंता, हे पांडुरंगा, हे देवा, अरे काय दुःख द्यायचं असेल की देवा मला दुःख दे रे, पण माझ्या बाळाला लवकर बरं कर. काय ते आई नाही का, त्याचे एका यांनी बघा सुंदर प्रकारे एक भाव घेतला केलेले, आई ग आई आई तुझे उपकार सांगू काय, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. आपण काही भजनी बोलणे गायक नाही, साधारण बोलायचं, नाही का. जेव्हा मी होतो ताना तेव्हा पाजला तूने पाना, अमृताहून गोड आई पाजीला तू पाना, तुझ्या या उपकाराचे मला जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. शाळेतून येताना जरा मजला उशीर होय, गल्लो गल्ली शोधित फिरती तू ग माझे आई, तुझ्या गया प्रेमाचे मला जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म आहे ना, माणसाचा सगळ्या गोष्टी माणसाला कुठे विकत भेटतील, माणूस विकत घेणार आहे का. जाओ निकोरते महाराज ना, असेल कुठं तर सांगा, आमच्या भावाला गरज आहे एक माणसाची. कैलासवासी आई सुनीता आई निपुरते यांच्या वर्ष श्राद्ध निमित्ताने मस्कर बाबा यांनी सादर केलेले प्रवचन लाईव्ह हब रवींद्र महाराज विषय दलखन.